हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. तर सगळ्यांना सर्वप्रथम जय महाकाली. आणि आज आहे भोगी. तर आज ना मी भाजी बनवणार आहे भोगीची, ठीक आहे, मिक्स भाजी. आणि ते तुम्हाला नक्की दाखवेल. आणि आता सकाळ झालेली आहे, आमचा चहा नाश्ता झालेला आहे आणि मी आता चाललेली आहे भाज्या साफ करण्यासाठी. चला तर मग. अरे ठेव ठेव ठेव, खाली खाली ठेव, खाली ठेव, त्याच्यात नको ठेवू. हे ऋतुजा ना, खरंच सांगते, अरे कचरा पडेल ना खाली. मी साफ करते. चल ठीक आहे, चलो मिशन भाजी साफ करो. तर बघा इथे ऋतुजाला काय दिलेलं आहे काम. ऋतुजा बेबी इथे काम करते. हरभरा सोलायचे नाही आहेत, सोलेल मी. फक्त याचे हे घाटे काढायचे आहेत. ह्याला घाटे म्हणतात, घाटे म्हणजे याच्या बिया. हां, असं सोलून टाक. आणि ते बघा मी पोपट आणि वाल हे काय म्हणतात सोलण्यासाठी घेतलेलं आहे. भोगीच्या दिवशी ना तुम्हाला सांगते, खूप भाज्या साफ करायच्या असतात, खूप तयारी करायची असते, खूप वेळ लागतो त्याला. तर किती वाजतील माहिती. हे आहे पावटे. आता किती वाजले? हां, आता किती वाजले? आता वाजले 9:30. या खाण्याला, या खायसाठी. जिंगलाला हु हु सोलत आमचं खाणं चालू आहे. खाणं चालू आहे. एवढे सारे दाणे खूप होऊन जाईल ना याच्यासाठी. खाण्यासाठी पण आहेत ना. तर आता मी ते भाज्या साफ करून ठेवलेल्या आहे. आता मुलांना लागली भूक, तर आता माझा स्वयंपाक व्हायचा होता. तर मी इथे पातीच्या कांद्याची भाजी बनवत आहे. इथे आमच्या गावी अशीच बनवतात, शेंगदाण्याचं कूट वगैरे घालून. तर मी ते भाजी बनवते. कुणी चण्याची डाळ घालून पण बनवतात. आणि आता दुपारच्या जेवणासाठी मी बनवले इथे वरण भात. आणि आता मी ते कोशिंबीर करायला लागलेली आहे. मुलांना हे कॉम्बिनेशन खूप आवडतं, वरण भात आणि एखादी सुकी भाजी आणि कोशिंबीर. तर माझी आता इथे तयारी चालू आहे कोशिंबीरची. आणि या जेवायला. तर इथे मी बनवलेले आहे बघा वरण भात. तर ना सकाळी ती भाजी मुलं नको म्हणत होते, आपण रात्रीच बेत करू. तर त्याच्यामुळे मी आता इथे वरण भात बनवलेला आहे. तर गावी ना आमच्या सकाळीच भोगीची भाजी आणि भाकरी वगैरे बनवतात, बाकी जेवण तर बनवत नाहीत. पण ना भाज्या निवडता खूप बराच वेळ होऊन जातो, तर म्हणून रात्रीच बेत करायचं ठरवलेलं होता. तर आज मी तुम्हाला माझ्या पद्धतीची भोगीची भाजी कशी बनवायची ते पुढे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, स्टे ट्यून. कसं बनलंय सांग ऋतुजा, ठीक आहे? तर बघा आज काय काय जेवणामध्ये बनवले. वरण भात मस्त बनलं. भाजी कशी बनली आहे सांगशील, ठीक आहे? मस्त ना, असं. आणि हे सलाद नाही, सॉरी, आपलं हे कोशिंबीर. मस्त ना, मस्त एक नंबर बनली. हां, चलो या जेवायला. यहाँ पे कट रही है गाजर, ये है हरभरा, ये है मसाला, ये है हे आहे चाकवत. ये है वांगा, ये है काय? हे आहे नाही विसरते कशी. ते गाजर चिरताय ना, त्यामुळे माझ्या लक्षात नाही. हे वाल. आणि इथे चणे सोललेले आहेत ऋतुजाने, ठीक आहे, ओके. आणि चणे सोलताना ऋतुजा इतक्या जोरात ओरडलेली आहे, काय सांगू. कारण याच्यामध्ये अळी निघाली होती, ठीक आहे. खूप जोरात तिने गोंधळ घातलेला होता. इथे हे मी पावटे सोललेले आहेत, ओके. आणि इथे गाजर आता मी चिरून झालेले आहेत, आलू झालेले आहेत चिरून. इथे मी तीळ काढलेले आहेत. इथे मोहरी आणि ते शेंगदाणे, सगळे असे तेल वगैरे सगळं मी तयारी करून घेतलेली आहे, ओके. अरे एवढं राहू दे, ऋतुजा सगळंच दाखवत बसली. आणि बघा इथे शेंगदाण्याचं कूट मी पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे. आता मी इथे मसाला करायला घेतला आहे बघा. आणि जी भाजी बनवते ना मी, ही जवळपास 2 टाईमला झाली पाहिजे भाजी, एवढी बनवते. ही भाजी खूप आवडते आणि वर्षातून एकदाच बनवते मी.
तर इथे बघा मला लागलेलं आहे, इथे कट झालेले आहेत. ते बघा एवढे सारे मला कट झालेले आहेत. बापरे. त्याच्यामुळे मला थोडासा त्रास होत होता. तर काल मी कपाट घासलं त्याच्यामुळे मला खूप हे झालं, भाऊ झाला, प्रॉब्लेम झाला मला. आणि मसाला. तर आता मी इथे घालते तेल. ठीक आहे, आता मी इथे घालते मोहरी. मोहरी फोडणी मारते मी ते. मोहरीला लागला चटका. बिचारी मोहरी. तर आता मी ते करते बघा फोडणी. टेस्टी भाजी. खूप आवडते ती भाजी. मी जरा जास्त क्वांटिटीमध्ये बनवते, मुलांना खूप आवडते. आता मी याच्यामध्ये टाकले टोमॅटो. ठीक आहे, आता हे चांगलं मसाला भाजावं लागते, त्याला बराच वेळ चांगलं. आता मी याच्यामध्ये थोडंसं नमक घालते. ठीक आहे, इथे माझा मसाला करणं चालू आहे. आणि आता त्याच्यानंतर मी व्हेजिटेबल्स टाकू. मला तर ही भाजी खूप आवडते. हो ना, माझी सगळ्यात फेवरेट भाजी हीच आहे. तेच तर म्हणून मी जास्त क्वांटिटीमध्ये बनवायला घेतलेली आहे. हो, छान लागते भाजी खूप. तर आता मी टाकते याच्यामध्ये चणे, गाजर, टाकते याच्यामध्ये बटाटे, बटाटा घालते बघा मी पोपटचे दाणे, पोपटचे दाणे, वाल. त्याच्यानंतर आता मी मिक्स करते, मग बाकीचं घालेल. आता मी ते वांगे चिरते. टेस्टी वांगी. हे खाणार आहे वांग, मी नाही खात आहे. वांग खाणार आहे ऋतुजा, तुझ्या है ना, कारण मी वांग खाऊ नाही शकत, तर मी वांग अवॉइड करणार आहे. जवळपास किती महिन्यानंतर वांगे आणलेत आपण? मी 5-6 महिने. ते आता ही भाजी आहे ना म्हणून मी घालते, नाही तर अदरवाईज मी घातलंच नसतं. तर आता टाकते मी तर ते, आणि मी ते घालते ह्या चाकवतची भाजी. कशी वाटली? अजून उकळी यायची आहे भाजीला. आता मी तशी पाणी टाकलेलं, मस्त अशी भाजी. असं आता मी शिजल्यावर दाखवेन. भाकरी, माझ्या भाकरी बनवून झालेल्या आहे. आणि अजून पण मी भाकरी. आता मी टाकते याच्यामध्ये कोथिंबीर. बघा अशी मस्त अशी भाजी बनलेली आहे, मस्त अशी टेस्टी भाजी. आम्हाला रस्सा लागतो, है ना. मला रस्सा खूप आवडते या भाजीचा. म्हणून ना, आणि थोडी तरी पण आहे बरं का. गार भाजी पुढे आणि गरमागरम रस्सा. तर ही आहे बाजरीची भाकरी, हे बनवले सलाद, आणि हे आहे भाजी. या जेवायला मस्त. तर या जेवण करायला मस्त. आता मी चारते ऋतुजाला. कशी बनली आहे? मस्त. तू पण खा. ऑसम. काय सांगू तुम्हाला, ऑसम टेस्ट झाली आहे. एक नंबर, सुपर डुपर मस्त.